स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी ज्यांची डिग्री झाली आहे, सायन्स असेल, आर्ट असेल, कॉमर्स असेल, कोणत्याही फील्डचा विद्यार्थी असेल, कोणतीही डिग्री असेल, ते मेकॅनिकल असेल, कोणतीही डिग्री, एनी ग्रॅज्युएशन जर आपण झाला असाल आणि आपल्याला जर पीजी करायची असेल तर पीजी ही IIHS म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन सेटलमेंट ही डीम युनिव्हर्सिटी आहे आणि ही युनिव्हर्सिटी बंगलोरला आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला जर MSc आणि MA असे दोन प्रोग्राम आहेत. हे दोन प्रोग्राम वेगवेगळ्या याच्यात वेगवेगळे प्रोग्राम त्यामध्ये आहे. म्हणजे यामध्ये तर ते कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही जर या युनिव्हर्सिटीतून जर हा MA किंवा MSc चा कोर्स करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शिष्यवृत्ती मात्र 16,62,000 रुपयाची शिष्यवृत्ती आपल्याला मिळणार आहे. महाराष्ट्रातील जे ग्रामीण भागातील तळागाळातील गरीब होतकरू विद्यार्थी आहे, हे पारंपरिक शिक्षण घेत असतात. पारंपरिक शिक्षण कुठे घेत असतात तर जे काही सेफ झोन मधले आपले कॉलेजेस आहेत, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगिततो की ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत त्या युनिव्हर्सिटीचा जर आपण विचार केला तर टॉप युनिव्हर्सिटी, भारतातल्या ज्या काही टॉप युनिव्हर्सिटी आहेत त्यामध्ये आपले विद्यापीठ आहेत का याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून, याचा तुम्ही अभ्यास करून, तुम्ही जो माझा जो व्हिडिओ पाहतात हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक समजून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला कारवाई करायची आहे. तुमच्या अभ्यासाची, तुम्हाला जी काही मदत लागत आहे, तुमच्या मार्गदर्शनाची सर्व जबाबदारी ही आमची असणार आहे. गेल्या 5 वर्षापासून आम्ही या क्षेत्रात काम करतो आहे. हायर एज्युकेशनसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी या पारंपरिक सेफ झोनच्या बाहेर येऊन कुठेतरी जे काही शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त चांगलं शिक्षण कुठे मिळेल अशा युनिव्हर्सिटीमध्ये एकही रुपया न भरता, एकही रुपया न खर्च करता आपल्या विद्यार्थ्याला 16 लाख रुपयापर्यंतची स्कॉलरशिप या विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं आणि नवीन काहीतरी शिकायला आपल्या विद्यार्थ्यांना मिळते. सेफ झोन म्हणजे काय तर आपला तालुका, नंतर आपला जिल्हा आणि जास्तीत जास्त झाला तर विभाग लेवल पर्यंत आपला विद्यार्थी शिकतो आणि स्पर्धा परीक्षेकडे वळतो. परंतु सध्याचं शिक्षण हे स्किल बेस असल्याशिवाय आपला विद्यार्थी जगात टिकणार नाही, हे आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल. सरकारी नोकऱ्या ह्या काही दिवसांपुरतीच मर्यादित आहेत, कारण पुढचा जो काळ असणार आहे हा सर्व खाजगीचा काळ आहे आणि ज्यांच्याकडे स्किल असेल त्याच विद्यार्थ्यांना मात्र जगामध्ये किंमत असणार आहे. त्या दृष्टीनं आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की तुमची डिग्री होत आहे, तुम्ही फायनल इयर असाल तर त्या सर्व विद्यार्थी तुम्ही या गोष्टीसाठी अपेअर असणार आहात, हे लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही MSc जी आहे ती MSc करू शकता. मग MSc कोण करू शकतो तर BA वाला विद्यार्थी असेल तरी MA करू शकतो, BSc वाला असेल तरी MA करू शकतो, MSc करू शकतो आणि आपला BCom वाला विद्यार्थी असेल तरी MSc करू शकतो. हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या डोक्यामध्ये घातलेलं आहे की BSc वालाच विद्यार्थी MSc करू शकतो, पण इथं असं नाही. BSc वाला विद्यार्थी हा MA सुद्धा करू शकतो आणि जो BA वाला विद्यार्थी आहे तो सुद्धा MSc करू शकतो. BCom वाला विद्यार्थी MSc करू शकतो. मग कोणत्या विषयामध्ये MSc करू शकतो, या ठिकाणी कोणकोणते प्रोग्राम आहे लक्षात घ्यायचं आहे. बघा, सस्टेनेबिलिटी सायन्स अँड प्रॅक्टिस या विषयामध्ये तुम्हाला MSc करता येते. आपल्याकडे MSc फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी जे काही असेल तेच आपल्याला दिसते, जे पारंपरिक चालत आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या विषयामध्ये MSc करणं गरजेचं आहे. सस्टेनेबिलिटी सायन्स अँड प्रॅक्टिस जे आता सध्या गरजेचं आहे. पूर्ण जग शाश्वत विकासाला मान्य करताय, सस्टेन असणं गरजेचं आहे. जो विकास होणं महत्वाचा आहे तो कसा व्हायला पाहिजे, सस्टेन असायला पाहिजे, शाश्वत व्हायला पाहिजे. यावरती सर्वात पूर्ण जग काम करतंय. मग त्या विषयामध्ये आपल्याला MSc करणं गरजेचं आहे. हा कोर्स त्या ठिकाणी आहे, MSc सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट म्हणजे सस्टेनेबिलिटी सायन्स अँड प्रॅक्टिस. दुसरं MSc कोणत्या विषयामध्ये आहे तर क्लायमेट चेंज सायन्स अँड प्रॅक्टिस. दुसरा आहे क्लायमेट चेंज या विषयामध्ये आहे. हे जे विषय आहेत हे जागतिक विषय आहेत, पण या विषयामध्ये आपल्याला शिकणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी हे MSc तुम्हाला करता येणार आहे. तिसरी जी MSc आहे ती MSc चा जो प्रोग्राम आहे तो आहे अर्बन इकॉनॉमिक अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला, जेव्हा घटना लागू झाली त्यावेळेला 60 ते 70% जनता ही ग्रामीण भागात राहत होती. आज अशी संख्या असं आहे की 50% संख्या जी आहे, 50% संख्या भारतातील ही ग्रामीण भागात राहतात आणि 50% संख्या ही शहरात राहतात. म्हणून अर्बन इकॉनॉमी नेमकी काय आहे, रुरल इकॉनॉमी काय आहे, हे अर्बन इकॉनॉमी जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या विषयामध्ये MSc अर्बन इकॉनॉमिक्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या विषयामध्ये आपल्याला MSc करता येणार आहे. हा जो कोर्स असणार आहे हा 2 वर्षाचा कोर्स आहे. अशा पद्धतीनं
3 प्रोग्राम हे एमएससी चे या ठिकाणी चालवले जातात. आपण सर्व फॅकल्टीचे विद्यार्थी जे ग्रॅज्युएशन फायनल इयरला आहात सर्वजण याला अप्लाय करू शकतात. ज्यांना डबल इच्छा असेल करायची तरी ते करू शकतात. वयाची अट नाही. जर माझं 30 वर्ष आहे 35 वर्ष आहे ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी अप्लिकेबल आहेत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आता दुसरा प्रोग्राम कोणता आहे तर एमए चे प्रोग्राम या ठिकाणी 2 आहेत. मग कोणते 2 एमए चे प्रोग्राम आहे तर एमए तुम्ही या ठिकाणी ह्युमन डेव्हलपमेंट पॉलिसी अँड प्रॅक्टिस, ह्युमन डेव्हलपमेंट पॉलिसी अँड प्रॅक्टिस या विषयामध्ये तुम्ही एमए करू शकता. आपल्याकडे एमए इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी बस आणि पीजी केलं विद्यार्थी तर बीएसडब्ल्यू, एवढा पीजी जर केलं तर एमएसडब्ल्यू अशा पद्धतीने आपले विद्यार्थी ग्रामीण भागातील करत असतात. म्हणजे या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही या इथून एमए करा. तर एमए कोणता आहे ह्युमन डेव्हलपमेंट अँड प्रॅक्टिस पॉलिसी. आणि दुसरे एमए जो आहे तो आहे अर्बन स्टडीज अँड प्रॅक्टिस. म्हणजे अर्बनशी रिलेटेड, शाश्वत विकासाचं रिलेटेड, सस्टेनेबिलिटी आणि क्लायमेट चेंज या संदर्भातील सर्व प्रोग्राम या ठिकाणी आहे. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकायचं आहे तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला अप्लिकेबल म्हणजे तुम्ही अप्लाय करू शकता. याचं ऑनलाईन अप्लिकेशन कालपासून सुरू झालेलं आहे. याची साईट, याबद्दलचं नेमकी परीक्षा कशी असते, फीज किती आहे तर 1 रुपया तुम्हाला फीज लागणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचं इन्कम हे 10 लाखाच्या आत आहेत ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी त्यांना 100% स्कॉलरशिप मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण जर डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला असाल, कोणतीही डिग्री तरी तुम्ही एमएससी करू शकता, कोणतीही डिग्री तरी तुम्ही एमए करू शकता. आणि हे जे कोर्सेस आहे हे जागतिक लेवलचे जे कोर्सेस आहे या संदर्भात हे संपूर्ण माहिती तुम्हाला देतोय. हे सर्व जे कोर्सेस आहेत हे IIHS म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन सेटलमेंट ही जी काही युनिव्हर्सिटी आहे ही बंगलोरला युनिव्हर्सिटी आहे. या ठिकाणी आपल्या गरीब होतकरू तळागाळातील विद्यार्थ्यांना 16,62,000 रुपयाची शिष्यवृत्ती आपल्याला देत आहे. म्हणून पारंपरिक सेफ झोन मध्ये जे काही तालुक्याच्या लेवलला तुम्ही शिकता, जे काही आपल्या युनिव्हर्सिटी आहे ज्याचं रिझल्ट वेळेवर लागत नाही, त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होते, कुठेतरी लुटमारी फीच्या बाबतीतून चालू आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही या विद्यापीठांमध्ये न शिकता या डीम्ड विद्यापीठामध्ये शिका, जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा मिळेल आणि आपल्या आई बापांवरचं जे काही आर्थिक भुर्दंड आहे ते सुद्धा कमी होईल आणि मोफत शिक्षण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. या संदर्भातील संपूर्ण मार्गदर्शन आज विद्यार्थी मित्रांनो या संदर्भातलं सेमिनार सुद्धा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकतो आहे. सोबतच तुम्हाला याबद्दलचं जे काही मेंटरशिप असेल, क्लासेसची व्यवस्था असेल, सर्व ज्या बाबी ऍप्लिकेशन कसं करायचं सर याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जे काही नेचर फाउंडेशनचं चॅनल ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, तसंच ट्रेनिंग स्टार्टअप टीचिंगचा टेलिग्रामचं चॅनल आहे त्यावरती जॉईन व्हा, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावरती जॉईन व्हा आणि मला मेसेज करा किंवा ग्रुपला मेसेज करा. नक्कीच येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण याबद्दलचं पुन्हा ऑनलाईन सेमिनार आपण ऑर्गनाईज करू. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हात जोडून सांगू इच्छितो की पारंपरिक शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर जाऊन कुठेतरी अशा कोर्सेसला, अशा प्रोग्रामला ऍडमिशन करा. नवीन तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. विद्यार्थी मित्र याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सेमिनारमध्ये देणारच आहोत. परंतु हा जो व्हिडिओ, ही जी माहिती आहे आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.